श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या आहे श्रावण महिन्यातली अमावस्या तिथी। तर या अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हणतात। तर उद्याच्या दिवशी आपल्या घरावरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। त्याचबरोबर आपण अमावस्या तिथीला वस्तूंचं दान करत असतो। तर दान करण्याला सुद्धा विशेष असं महत्त्व असतं। पण चुकूनही एका वस्तूचं दान आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं नाहीये। तर ती वस्तू कोणती आहे, त्याचबरोबर घरावरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे ज्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता, अशांतता दूर होईल, तर ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। पौर्णिमेप्रमाणे अमावस्या तिथी सुद्धा अत्यंत शुभ आहे। लक्ष्मीच्या आगमनाचा हा दिवस असतो। पण उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची असते। तर त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि घरासमोरील आपलं जे अंगण आहे तर ते आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायचं आहे। त्यानंतर अंगणामध्ये पाणी टाकत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र आणि हळद आणि खडे मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे। म्हणजे अंगणामध्ये आपल्याला सडा टाकायचा आहे। आता जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपल्याला काय करायचं आहे, एक स्प्रे बॉटल करायची आहे आणि या स्प्रे बॉटलमध्ये या सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत आणि आपल्याला थोडंसं स्प्रे करून म्हणजे हे पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे आणि आपल्याला आपलं अंगण स्वच्छ पुसून घ्यायचं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी जी आहे किंवा जी नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरांमध्ये जाळ्यांच्या स्वरूपात असते। तर ही सर्व जाळी जळमाटी आपल्याला काढायची आहेत उद्याच्या दिवशी। घरातील सर्व बेडशीट आपल्याला चेंज करायचे आहेत। त्यानंतर आपल्या घराची लादी किंवा फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला काही वस्तू घालायच्या आहेत। तर त्यामध्ये तुम्हाला हळद, गोमूत्र आणि खडे मीठ घालायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आपल्या घरातली फरशी पुसून घ्यायची आहे। त्यामुळे घरामध्ये असलेली अशांतता, अलक्ष्मी दूर होते असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे। आता घराची लादी पुसत असताना उद्याच्या दिवशी तुम्हाला काही विशिष्ट दिशेने ती पुसायची आहे। म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आपल्याला फरशी पुसत यायचं आहे आणि त्यानंतर हे फरशी पुसलेल्या पाण्याचं काय करायचं आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या घराबाहेर असलेल्या एखाद्या झाडाला घालायचं आहे आणि जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर हे पाणी तुम्हाला वॉशरूममध्ये टाकायचं आहे किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला हे पाणी ओतून द्यायचं आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर त्या सर्व नकारात्मकता आपल्या घरामधून बाहेर निघतात। अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार सुद्धा स्वच्छ करायचं आहे आणि ही जी नकारात्मकता आहे तर ती आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायची आहे। पौर्णिमा अमावस्या तिथीला आपण हे उपाय करत असतो। आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी स्वच्छ करायचं आहे। प्रत्येक गुरुवारी सुद्धा आपण हे आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ही माहिती शेअर केलेली आहे। मी सुद्धा माझ्या घराचं प्रवेशद्वार प्रत्येक गुरुवारी स्वच्छ करत असते आणि त्यावरती हळदीने स्वस्तिक काढत असते। तर या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल आहे तर ते मिक्स करायचं आहे आणि या हळदीने आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे काढायचं आहे। तर असे हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते आपल्याला विशेष तिथींना करायचे असतात आणि याआधी सुद्धा तुमच्यासोबत मी ही सगळी माहिती बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। पण बऱ्याचशा नवीन मैत्रिणी किंवा नवीन सबस्क्रायबर आपल्याला जॉईन करत असतात तर त्यांच्यासाठी मी ही माहिती पुन्हा एकदा शेअर करत आहे। त्याचबरोबर आपल्याला उद्या बैलपोळा हा सण सुद्धा साजरा करायचा आहे। जर तुम्हाला वेळ मिळाला आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर उद्या अमावस्या तिथीला तुमच्या घरातले देव तुम्हाला साफ करायचं आहे, कारण या गोष्टीला अतिशय महत्त्व असतं। आणि बैलपोळा हा सण असल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे। त्यासोबतच आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। देवांना शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला साफ करायचं आहे। देवांची विधिवत आपल्याला पूजा करायचं आहे।
तर असे काही छोटे छोटे उपाय केल्यामुळे आपल्या घराला दोष लागत नाहीत आणि रोज आपण देवांना अंघोळ घालतो पण देव आपले काळे बनतात, तर त्यामुळे हे काळवंडलेले देवसुद्धा देवघरामध्ये छान वाटत नाहीत. तर त्यामुळे अमावस्या तिथीला आपल्याला आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढायची असते. तर ज्या वेळेस आपण घरामध्ये असलेली जाळी जळमटं वगैरे साफ करत असतो, धूळ साफ करत असतो, तर अशी धूळ आपल्या देवांवरती सुद्धा पडत असते. तर त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या देवांना सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. अमावस्या तिथी ही लक्ष्मी आगमनाची तिथी मानली जाते. जितकी जास्तीत जास्त तुम्हाला महालक्ष्मीची सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे, ज्यामध्ये तुम्ही श्री यंत्रावरती कुंकुमार्चन सुद्धा करू शकता, कणकधारा स्तोत्राचं पठण करू शकता. श्री यंत्रावरती कुंकुमार्चन ही सर्व अतिउच्च कोटीची सेवा तुम्हाला उद्याच्या तिथीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायची आहे. आता या सर्व केल्यानंतर बाकीच्या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला करायच्या आहेत. म्हणजे सगळं तुम्हाला एकाच वेळेला करायचं नाहीये. तर अर्ध्या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला सकाळी करायच्या आहेत आणि बाकीच्या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेस संध्याकाळी करायच्या आहेत. जी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते तर त्यावेळेस तुम्हाला या उरलेल्या सेवा करायच्या आहेत. आता घरावरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ही सेवा सुद्धा तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला करायची आहे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्हाला काही स्तोत्र मंत्राचं पठण करायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे, ज्यामुळे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल. कारण तिला तिच्यापेक्षाही जास्त प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा असते. त्याचबरोबर भारत हा कृषीप्रधान देश आहे. उद्याच्या दिवशी पोळा हा सण आपल्याला उत्साहाने साजरा करायचा आहे. उद्याच्या दिवशी बैलांची एक जोडी आपल्याला खरेदी करून आणायची आहे. आपल्या गावाकडे बैलपोळा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो, पण त्याचबरोबर आपण देखील बैलांप्रती असलेली कृतज्ञता अशा प्रकारे व्यक्त करू शकतो. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून टाकायची आहे, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. दिवसभर आपण ज्या काही सेवा उपासना करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला बैलपोळा सण सुद्धा साजरा करायचा आहे. तर त्यामुळे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस निवांतपणे ही सेवा आपल्याला करता येईल. तर त्यासाठी तुम्हाला जवळच असलेल्या किराणा मालाच्या दुकानातून पिवळ्या मोहरी आणायच्या आहेत. पिवळ्या मोहरी तुम्हाला देवाचं सामान जिथं मिळतं तर त्या ठिकाणी सुद्धा मिळतील. अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. घरामध्ये जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तुमच्या घरामध्ये सतत आजारपण तुम्हाला वाटत असेल आणि याचा परिणाम म्हणजे तुम्हाला नेहमी कामांमध्ये उत्साह वाटत नाही, घरामध्ये सतत वादविवाह कलह होत राहतात, लहान मुलं किरकिर करत असतील आणि त्यांचा अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल, अचानक तुमची मुलं झोपेतून दचकून उठत असतात, असे प्रकार जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. तर हा उपाय कसा करायचा आहे हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे. पण त्यापूर्वी अमावस्या तिथीला कपड्यांचं दान आपण करत असतो. आपल्या घरामध्ये खूप सारे जुने कपडे पडून असतात, तर हे जुने कपडे सुद्धा एक नकारात्मकतेच्या स्वरूपातच आपल्या घरामध्ये असतात. पण अमावस्या तिथी ही गुरुवारी उद्या सुरू झालेली आहे आणि अमावस्या ही शुक्रवारी संपणार आहे. तर त्यामुळे या दोन्ही दिवशी कपड्यांचं दान चुकूनही आपल्याला करायचं नाहीये. त्यानंतर शनिवारी तुम्ही या कपड्यांचं दान करू शकता. हे कपडे तुम्हाला कामगारांना देता येतील, म्हणजे जे सफाई कामगार असतात तर अशा कामगारांना तुम्ही हे कपडे देऊ शकता. आपल्या घरातील अलक्ष्मी त्यांच्यासोबत कामगार हे आपल्या घरी नेत असतो आणि ज्यावेळेस अशी व्यक्ती जी लक्ष्मीला त्याच्यासोबत घेऊन जाते तर ती लक्ष्मीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येते. तर त्या व्यक्तीला तुम्ही कपड्यांचे दान आवर्जून करायचं आहे. आता त्यानंतर जो पिवळा मोहरी आहे, म्हणजे पिवळ्या मोहरीचा जो उपाय तुम्हाला करायचा आहे, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा पिवळ्या मोहरी घ्यायच्या आहेत आणि या पिवळ्या मोहरी हातात घेतल्यानंतर तुम्हाला 11 वेळेला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 11 वेळेला वल्गा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल 11 वेळेला कालभैरवाष्टकम म्हणायला किंवा वल्गा स्तोत्र म्हणायला भरपूर वेळ लागेल, तर 1 ते 1.5 तासाचा कालावधी तुम्हाला लागेल. पण तुमच्या घरामध्ये जर असे प्रकार होत असतील, घरामध्ये तुम्ही कितीही साफसफाई किंवा स्वच्छता ठेवली आणि हे सगळे उपाय केले तर तुमच्या घरामध्ये काही फरक जाणवत नसेल तर हा अतिशय प्रभावशाली तोडगा किंवा उपाय तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला एवढे कष्ट तरी घ्यावेच लागतील.
आता हे म्हणून झाल्यानंतर या मोहरीचं काय करायचं आहे, तर ही मोहरी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. म्हणजे किचनच्या चारी कोपऱ्यांमध्ये, हॉलच्या चारी कोपऱ्यांमध्ये आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये म्हणजे बेडरूममध्ये थोडी थोडी मोहरी जी आहे तर ती आपल्याला 2-2 मोहरी आपल्याला प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे टाकायची आहे. तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर त्या नकारात्मकतेपासून आपल्याला मुक्त करायचं असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला एकदाच करून तुम्हाला फरक दिसेल असं नाही, तर प्रत्येक अमावस्या तिथीला हा पिवळ्या मोहरींचा उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप छान फरक जाणवेल, एवढा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. जर तुम्ही वर्किंग असाल आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर अशा वेळेला तुम्ही दुसरा उपाय सुद्धा करू शकता, जो की अत्यंत साधा आणि सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही आणि तुमच्या घरातील अशांतता, नकारात्मकता सुद्धा निघून जाईल. मोहरी जी आहे तर तिचं काय करायचं आहे तर हे आधी आपण जाणून घेऊयात. तर पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला लगेचच उचलायची नाही आहे. तुमच्या घरामध्ये तिला रात्रभर तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये झाडू माराल तर त्यावेळेस तुम्हाला ही मोहरी गोळा करायची आहे आणि त्यानंतर त्या मोहरीला तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचं आहे किंवा ही मोहरी तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे पिवळ्या मोहरीचा अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. पण हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे जर पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही एक नारळ बाजारातून खरेदी करून आणायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हातामध्ये घ्यायचा आहे. घराच्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे. तुमचं तोंड जे आहे तर ते घराकडे असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उभं राहायचं आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला 7 वेळेला उतरवून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उतारा करत असताना घड्याळाच्या काठेच्या दिशेने तुम्हाला 7 वेळेला उतरवायचं आहे. उतरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला घरात आणायचा नाहीये, तर तो बाहेरच तुम्हाला फेकून द्यायचा आहे. अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे कोणाचाही पाय वगैरे लागणार नाही किंवा कोणाच्या पायाने तो ओलांडला जाणार नाही, कारण आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये अशा ठिकाणी तो तुम्हाला टाकायचा आहे. किंवा जिथे कचरा गोळा केला जातो तर त्या कचऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नारळ टाकून देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला घरात येत असताना तुमचे हातपाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. हा उपाय करण्याआधी थोडं पाणी तुम्हाला घराबाहेर ठेवायचं आहे आणि हातपाय धुवून तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे. तर घरावरून नारळ ओवाळून टाकल्यामुळे किंवा पिवळ्या मोहरीचा उपाय केल्यामुळे घरामध्ये असलेले नजरदोष, वास्तुदोष, कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते. पण असं एकाच प्रयत्नामध्ये किंवा एकाच प्रयोगामध्ये तुमच्या घरामध्ये सगळं काही सुरळीत झालं असं होणार नाही. तर सातत्यानं किंवा कंटिन्युअसली तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत राहायचा आहे. हळूहळू तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच फरक जाणवायला लागेल असा हा प्रभावी उपाय आहे. ज्या काही स्तोत्र मंत्र सेवा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत तर त्या सर्व तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये मिळतील. आणि नित्यसेवेची पोथी जर तुमच्याकडे नसेल तर गुरुपीठ ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व स्तोत्र मंत्र सेवा पोथी मिळून जाईल PDF फॉर्ममध्ये. तर त्या पोथीमध्ये हे तुम्हाला स्तोत्र मंत्र जे आहे तर ते तुम्हाला तिथे जाऊन पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पिवळ्या मोहऱ्यांना अभिमंत्रित करायचं आहे आणि हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे. आता जर तुमच्याकडे उद्या वेळ नसेल, उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य नसेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असेल, सूतक असेल आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय करता आला नाही तर तुम्ही हा उपाय शनिवारच्या दिवशी केला तरीही चालेल. कारण शनिवारी सुद्धा आपण बरीच घरामधली नकारात्मकता दूर करत असतो, अलक्ष्मी आपल्या घरातून आपण बाहेर काढत असतो. ज्यांना उद्याच्या तिथीला हा उपाय करणं शक्य नाही तर त्यांनी हा शनिवारी उपाय करू शकता किंवा प्रत्येक महिन्याची जी अमावस्या येते तर त्या अमावस्येला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर 2 उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत, एक पिवळ्या मोहरीचा उपाय आणि दुसरा नारळाचा उतारा. तर यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.